पुणे महापालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती जाहीर। ठाकरेंची शिवसेना 45, काँग्रेस 60 जागा लढवणार। काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। मनसेसोबत चर्चा सुरू असल्याची ठाकरेंच्या सेनेचे सचिन अहिर यांची माहिती। संभाजीनगरमध्ये पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची आघाडी होणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही माहिती दिली। उल्हासनगर पालिकेसाठी महायुती फिसकटली। स्थानिक नेते युतीसाठी आग्रही नाही। 78 जागांवरती आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलं। भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांची ही माहिती। नागपुरात नाराज कार्यकर्ते गडकरींच्या घरी। प्रभाग क्रमांक 15 मधील नाराज कार्यकर्ते गडकरींच्या भेटीला। धनश्री देशपांडे प्रभाग क्रमांक 15 मधून नाराज। जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यानं नाराजी। परभणी महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा घोळ मात्र अद्यापही कायम। दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीत चर्चा। भाजप आणि सेनेत युतीच्या चर्चा फिसकटल्या। नंतर आता शिवसेना कार्यालयामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा। छत्रपती संभाजीनगरचे शिंदेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळे यांची पालिका निवडणुकीतून माघार। जागा वाटपाने निवडणूक प्रक्रियेत विश्वासात घेतलं नाही असा जंजाळे यांचा आरोप। कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नसेल तर जिल्हाप्रमुख म्हणून उमेदवारी कशी घेणार, जंजाळे यांची ही प्रतिक्रिया समोर। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता धुसर। जागा वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीशिवाय भाजपमध्ये चर्चा फिसकटली अशी सूत्रांची माहिती। जालन्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम। 6 बैठका होऊनही जागा वाटपाबाबत कोणतीही स्पष्टता नाही। आजच्या अंतिम बैठकीनंतर युतीचं चित्र स्पष्ट होईल। कैलास गोरंट्याल यांची ही माहिती समोर। अकोल्यात प्रहार आणि ठाकरेंच्या सेनेची युती। प्रहारचे 4 उमेदवार ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढणार। आतापर्यंत अकोल्यामध्ये ठाकरे सेना आणि मनसेची युती झालेली। आता अकोल्यात प्रहार देखील ठाकरेंसोबत लढणार असल्याची माहिती। धुळे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा फिसकटली। शिवसेना भाजप युतीची चर्चा थांबली। दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली। सोलापूरमध्ये 4 दिवसांपूर्वी दादा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले 2 माजी नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत। घरवापसीला शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा तीव्र विरोध। दत्तात्रय भरणे यांच्याकडून शहराध्यक्षांच्या मंत्रणेचे प्रयत्न सुरू। मालेगावात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। बंडूकाका बच्चाव यांचा युतीला विरोध। भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड आणि अद्वै हिरे यांचा देखील युतीला विरोधच। भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल। ताडाळी परिसरामध्ये निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। पुण्यात प्रशांत जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला त्यानंतर जगताप यांच्याकडून महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना आव्हान। मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या दिनकर पाटलांचा अर्ज दाखल। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर पाटील निवडणूक लढवणार। शक्ती प्रदर्शन करत दिनकर पाटलांनी अर्ज दाखल केला। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीला संभाजीनगर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज। हर्षदा शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वालचा अर्ज दाखल। खासदार संदीपान मुंबरे, आमदार प्रदीप जयस्वाल आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळे यांची उपस्थिती। जालन्यात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी आणि मुलाकडून उमेदवारी अर्ज दाखल। माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल यांनी आज उमेदवारी अर्ज केला दाखल। उमेदवार असलेल्या सीमा हिरे यांच्या मुलीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल। आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे, आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे, दीर योगेश हिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी। निलेश चौधरी, नारायण चौधरी, भारती चौधरी आणि दिव्या पाटलांनी अर्ज केला दाखल। सोलापूरमध्ये सर्व पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांचा मुलगा किरण यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमधील काँग्रेसमधून शिंदेंच्या सेनेत आलेले राहुल दिवे आणि आशा तळवी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज करण्यात आला दाखल। अकोल्यात भाजपची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। भाजपनं 7 नगरसेवकांचं तिकीट कापलं। भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात।
कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी. उद्या अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, त्यामुळे उमेदवारांच्या पालिकेबाहेर लांबच लांब रांगा. मनसे सरचिटणीस स्नेहल जाधव यांच्याकडून पक्षाचा राजीनामा. उमेदवारी जाहीर करताना पक्षानं विचारात न घेतल्याचा दादवांचा आरोप. वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी न दिल्यानं स्नेहल जाधव नाराज. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवारांना स्वीय सहायकाचा धक्का. जोरगेवारांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार. प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केला. अक्षय ठाकूर यांचा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत प्रवेश. अक्षय ठाकूर कळव्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. पुण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का. आमदार भीमराव तापकीर यांचा पुतण्या दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. कुणाल तापकीर यांच्याकडून अजित पवार यांची घेण्यात आली भेट. परभणीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सोहळा. पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर आरपीआयचं आंदोलन. समाधानकारक जागा न दिल्यानं आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. पुण्यात सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू. भाजपच्या पक्ष कार्यालयात मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य दाखल. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख. भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय भव्य मोर्चा. माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह आमदार नरेंद्र भोंडेकर सहभागी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. कोल्हापूरच्या उपरी चौकामध्ये हा निकाल जनतेचा की ईव्हीएम मशीनचा अशा आशयाचे बोर्ड. तर डिजिटल फलकाची जिल्हाभरात जोरदार चर्चा. बीडच्या परळीमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक. बांगलादेशचा झेंडा जाळत निदर्शनं. बांगलादेश मुर्दाबाद अशा आंदोलकांची घोषणाबाजी. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल. माढा मतदारसंघातून महामार्ग जाणार असल्याची आमदार अभिजित पाटलांची माहिती. पंढरपूरमध्ये 3 आमदारांचे जुन्याच मार्गाला समर्थन. मुख्यमंत्र्यांच्या नव्या मार्गाला मात्र विरोध. सटाण्याच्या तळवाडे या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन. सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात घोळ असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांनी विचारला ग्रामसेवकाला जाब. गावाच्या टाकीवर चढत ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. खोपली या ठिकाणी मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 24 तासांमध्ये 9 आरोपी जेरबंद. आरोपींना खालापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. तर दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक नाही. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. 4ही दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर निष्क्रिय. कमरेला रिव्हॉल्व्हर ठेवून मंदिराच्या मेटल डिटेक्टरमधून भाविकाचा प्रवेश. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुंबई या ठिकाणचे मुख्य आरोपी अतुल अग्रवाल याला तुळजापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अग्रवाल हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सप्लायर. गेल्या अनेक महिन्यांपासून अतुल अग्रवाल फरार. साताऱ्याच्या शिरवळमध्ये 23 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण. रुग्णालयामध्ये तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. घटनेच्या निषेधार्थ शिरवळ बंदची देण्यात आली हाक. माजलगाव तालुक्यातील कैसापुरी या ठिकाणी जैन मंदिरात चोरी. मंदिरातील दरवाजा आणि कपाट तोडून काही पितळी मूर्त्या लंपास केल्या. दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला. नंदुरबारमध्ये धडगावच्या तलाई आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित. मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावरती गुन्हा दाखल. बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसपुरीमधील जैन मंदिरामध्ये चोरी. मंदिरातील दरवाजा आणि कपाट तोडून काही पितळी मूर्ती लंपास. चोरट्यांकडून दानपेटी देखील फोडण्याचा करण्यात आला प्रयत्न. अहिलानगरच्या श्रीरामपूरमध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवरती पोलिसांची कारवाई. 54,000चा मुद्देमाल जप्त. आरोपी जिशान शेख विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसरमधील दारू अड्ड्यांवरती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई. 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. नंदुरबारच्या तळोदामधील तलावडी शिवारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतीला आग. आगीमुळे 6 एकरवरील ऊस जळून खाक. आगीत शेतकऱ्याचं 9 लाखांचं नुकसान. पुण्याच्या भोरमध्ये लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवरती वन विभागाची धडक कारवाई. वन विभागाकडून विनापरवाना वृक्षतोड करून आणलेली लाकडं जप्त. धाराशिवच्या उमरगामध्ये डाळिंब परिसरामध्ये बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये दहशत. बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लासलगाव
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याची आवक घटली तर लालच्या कांद्याची मोठी आवक. कांद्याच्या जास्त निर्यातीसाठी बाजार समितीकडून केंद्राकडे पाठपुरावा. वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी. कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे आता शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागेल. मात्र शेतकऱ्यांना ॲपवरती नोंदणी करताना अनेक अडचणी. कापूस खरेदी न झाल्यास हमीभावापासून शेतकरी वंचित राहण्याची दाट शक्यता. बुलडाण्यामध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची अनुदानासाठी थट्टा. सतत 2 वर्षांपासून कृषी विभागाच्या चक्रा मारून देखील अनुदान मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 5 एकर शेतातील आंबा बागेवर नांगर फिरवला. बागेसाठी 14 ते 15 लाखांचा खर्च गेला वाया. वाशिम जिल्ह्यात थंडी वाढते, त्यामुळे जनावरांच्या आजारांमध्ये वाढ होतीये. पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण. तोंडातून लाळ गळणं, खुरांमध्ये जखमा होणं यासारख्या आजार जनावरांना. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग लागलेल्या भागाची पंकज भोयर यांनी पाहणी केली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत रुग्णालयांचे फायर, बिल्डिंग आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे दिले आदेश. वर्धा विभागामध्ये प्राप्त झालेल्या 14 शिवाय वातानुकूलित बसेसचं मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण. अजून 50 वातानुकूलित बसेस उपलब्ध करून घेणार पंकज भोयर यांचं हे आश्वासन. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील उंटावत गावामध्ये गरोदर मातांसाठी माहेर निवास उपक्रम. सरपंच मनीषा राजकपूर आणि मराठे यांच्या पुढाकारातून 2 हिरकणी कक्ष उभारले. आरामदायी बेड, एसी, टीव्ही याशिवाय पुस्तकांची लायब्ररीही उभारण्यात आली. सांगलीच्या खरसुंडीबद्दल श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणं 8 आठवड्यांमध्ये हटवली जाणार. देवस्थानची अतिक्रमण जमीन मोकळी होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या उपोषणाला अखेर यश. शहापूर तालुक्यातील बेळवली या गावातील रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. ग्रामस्थांकडून रस्त्याच्या कामाचे पोलखोल तर ग्रामस्थांनी फावड्याच्या सहाय्यानं डांबरीकरण उघडून टाकलं. डोंबिवली मानपाड्यामध्ये रिक्षा चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ. मानपाडा परिसरामध्ये रिक्षा क्षमतेपेक्षा जास्त 4 प्रवासी भरून प्रवास. रिक्षा चालवतानाच मोबाईल स्टेअरिंग समोर ठेवून व्हिडिओ कॉल. सोशल मीडियावरती व्हिडिओ या संदर्भातला व्हायरल. शेतकऱ्यांच्या शेळ्या बोकड चोरणाऱ्यांना अटक. रांजणगाव MIDC पोलिसांची धडक कारवाई. अवघ्या 72 तासांमध्ये 2 सराई चोरटे जेरबंद. 1,15,000चा मुद्देमालही जप्त. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील धामारीतील खंडेरायाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. 4 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. कराडच्या यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये जातिवंत पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. पुंगनूर जातीची गाय, 12 किलो वजनाची टर्की कोंबडा याशिवाय जातिवंत बैल नागरिकांचं विशेष आकर्षण. प्रदर्शनातून शेतकरी, पशुपालक, नागरिकांना कृषी आणि पशुसंवर्धनाबाबत माहिती. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पोलेवाडीमधील रहिवासी आणि ऊसतोड कामगारांचा मुलगा PSI झाला. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरती बलभीम सातपुते यांचा मुलगा रामप्रभू सातपुतेंची विजयाला गवसणी. अमरावतीमध्ये नियुक्ती. 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणामध्ये पोहोचले. गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हर्णे, मुरुड समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. गणपतीपुळ्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉज फुल. भंडाऱ्याच्या कवलेवाडा या ठिकाणी पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान. ग्रामस्थांचा अभियानामध्ये मोठा सहभाग. सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित. लाडक्या बहिणींच्या EKYCला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पती वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ. EKYC करण्यासाठी उरले अवघे 2 दिवस. पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये माडाच्या अभय मानेला सुवर्णपदक. हरियाणामधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी अभय मानेची निवड. माडा शहरवासियांच्या वतीने आमदार अभिजित पाटलांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न. जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर तब्बल 5,000 घसरले. सोन्याचे दर 1,41,000 तर आता चांदी 2,47,000.